नमस्कार. तर ते तुम्ही ते म्हणून हे करता का? हो, बोला. हां, हां. तर आमची मुलगी होती, तर मग ते कसं काय मु करायचं ते? मुलगी आहे तुमची. हो, हो. काय करते ती? 12वी झालेली. हां, 12वी करून शिवण क्लास करते. 12वी करून शिवण क्लास करते. बरं. आणि कुठून हो, हो. बोलताय? घरी. हां? कुठून बोलताय? हां, आम्ही मुंबईवरूनच पण नांदेडचे आहे. मुंबई नांदेडलाच राहायला. मुंबईला राहता तुम्ही? हो, मुंबईला नांदेडला कुठे कुठे आहे. राहता मुंबईला? नालासोपारा. नालासोपाऱ्याला राहता आणि नांदेडमध्ये कुठे तुम्ही? हे तळोजा नाका आहे नाही का? हां, तिथं. बरं. आणि तुला यांना ओळखता का? ते गंगाधर चव्हाणला ओळखता का? चव्हाण नाही, नाही साहेब, मी कोकणातला आहे. कोकणातला आहे का? हां, मग ते मी कोकणमधला आहे, हां, सिंधुदुर्गमधला. आणि सगळीकडची बातम्या घेतो मी. सगळीकडे लोक बघत असतात मला. हो, हो, हो. हां, बरं. ते ना 1900 किती मधली आहे ही? 2005 ची ती. 2005 मधली आहे. बरं. म्हणजे किती हां, वर्ष आता झाली तिला? 19 वर्ष चालू आहे. आता 20 लागेल. 20वं लागणार आता. बरं. लग्न पहिलं झालं होतं का? हां. नाही. नाही, नाही अजून लग्न नाही हो. प्रथमच आहे. बरं, बरं. ठीक आहे. आणि ठीक मग आहे. मग काय म्हणताय? सांगा. मुलगा मग जॉबला सरकारी जॉबला असेल तर बरं होईल बा. सरकारीच पाहिजे? हां ना. साहेब, थोडं ॲडजस्ट करून व्यवस्थित जर वेल सेटल असेल ना, तर बघून टाका ना. कारण उगाच मुलीचं वय हां. वाढवू नका. नाही ते आताशी 19 लागलं म्हणजे हो, हो. चालू आहे. नाही, नाही, तसं नाही. 20 पण चालू. मुलांची स्वप्न असतात ना, म्हणून. बाकी काही हो, नाही. हो. हे बघा, मिळेल तुम्हाला, असं काही इश्यू नाही. कारण आजकाल भरपूर मुलं आहेत आपल्याजवळ. प्रचंड मुलं आहेत. काय हां, हां. टेन्शन नाही. समजलं ना? तुम्हाला मिळेल. फक्त विषय कसा आहे, की सगळ्याच अटी ठेवून बसण्यापेक्षा ना, मुलीला काय आवडतं ते बघा. एखादं चांगलं घर असेल, व्यवस्थित सुंदर घर असेल, घरातील लोक जर प्रेमळ असतील, तर बघायला हरकत नाही ना. हं, हं. हं. बघा, मी जबरदस्ती करत नाही आहे. कारण उगाच मी हां, तसं. नाही, नाही. हां, हां, नाही. हां. मी आपलं सांगायचं हां, कर्तव्य मग केलं. कारण मी, हे बघा, मी एवढी लग्न हां, आता जुळवलीत. त्याच्यामुळे कसं मी आपलं सांगायचं हां. काम करतो आहे. हो, बरं, ठीक बरोबर. ठीक. मुंबईत भेटलं तरी चालेल. मुंबईतल्या मुंबईत तरी बा. हां. नाहीतर कुठे पाहिजे? नाही, नाही. मुंबईतल्या मुंबईत नाही तर मग इकडं गावाकडं नांदेडकडं नाही हां. तर मग मुंबई. गाव मुंबईतल्या मुंबईत राहायला मुंबईला मुंबईमध्ये गाव नांदेडच. हां, आता ती काय राहणार नोकरी वगैरे नागपूर करते मराठा. का? नाही सध्या घरीच शिवण क्लास करते. हां, तुम्ही काय करता आम्ही बी असंच कंपनीमध्ये. कंपनीमध्ये? तुम्ही वडील आहात ना? आमने नाही त्या काकाची मुलगी आहे, पोरगी आहे ती. हां, 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 हां. बरं, भाऊ आपला. हां. बरं, बरं. आई-वडील काय करतात मुलीचे? आई बी घरी राहते. वडील जरासं म्हणजे परिस्थिती सांगायला गेलं तर गरीब कितीच आहे आणि वडील आहे ना जास्त म्हणजे दारू वगैरे पितात. म्हणजे ते गावाकडेच राहतं आणि मुंबईतच राहतं. पोरगा आहे मोठा, तो कामाला जातो. हां, 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 हां. आता ही आई ही जी मुलगी. मुलगी लग्नाची आहे, ती तिच्यासोबत हां. कोण कोण असतं? आई, भाऊ आणि ते तिघच राहतात. हां, 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 हां. बरं, ठीक हो. आहे. भाऊ कामाला जातो आणि आई घरी असते. हां. हां, आई घरी असते. मुलगी ते शिवण क्लास म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवते. बरं, बरं. हां, 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 हां. ठीक आहे. मुलगी चालेल. मुलगी मुलगी सुंदर आहे, चांगली आहे. मुंबईमध्ये कुठे कुठे पाहिजे तुम्हाला? मुंबईमध्ये कुठेही चालेल तेवढं मुंबई. तुमची जात नाही सांगितलात. पंचावन्न वाढले ते गीताडी. लोहारमध्ये आहात. ओके. लोहार. हां. आणि हो. तुम्हाला कुठल्या कुठल्या जातीची चालेल? मग चांगलं असलं तर कोणत्याच जातीचं असं काही नाही. होय ना? बरं, बरं. ठीक आहे. ठीक आहे. चालेल. चालेल, बघूया आपण. काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही व्हिडिओ केव्हापासून बघताय हो. आमचे? आता झाले 2-3 दिवस मी बघतोय तुमचे व्हिडिओ. अरे वाह! म्हटलं मग हां, हां. बघून पहा. फक्त सबस्क्राईब करून ठेवा साहेब. सबस्क्राईब केलात ना, तुम्हाला भरपूर फोन हो, नंबर दिसतील तुम्हाला. कितीतरी फोन नंबर दिसतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हो. सगळे लोक खरे आहेत. आम्ही 2 नंबरचं हां, कुठलंही काम करत नाही. जेवढे बायोडा टाकले ते सगळे बायोडा खरे आहेत. कुणालाही कॉल लावू शकता तुम्ही. फक्त पसंत पडतंय का बघा. आधी आधी सगळं मॅच करून बघा मुलीला. मुलीला हां, मॅच हां. मॅच झालं की डायरेक्ट त्या मुलीला हां, सांगा. म्हणजे मुलीकडच्या लोकांना सांगा बोलायला. किंवा तुम्ही
तुम्ही बोलू शकता, तुम्ही भाऊच आहात ना. हो. हां. तुमचं चॅनलचं नाव काय? म्हणजे सामाजिक संघर्ष लक्षात ठेवा. सामाजिक संघर्ष. सामाजिक संघर्ष. संघर्ष ना? हो. सामाजिक संघर्ष सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दिसतील ना, व्हिडिओ, रील आणि लाईव्ह वगैरे असं काय काय ऑप्शन दिसतील. ते व्हिडिओवरती क्लिक मारा आणि डायरेक्ट व्हिडिओ बघू शकता, म्हणजे जर तुम्हाला वेळ नसेल तर. आणि नाहीतर तुम्ही काय करा, सबस्क्राईब करून ठेवलात तर रोज तुम्हाला व्हिडिओ दिसत राहतील आमचे. आम्ही काय करतो सगळं दिसत राहील. बरोबर. आणि सगळ्यामध्ये फोन नंबर टाकलेत आम्ही. फोन नंबरशिवाय एक पण व्हिडिओ नाही आहे. सगळ्यांचे फोन नंबर शो केलेत, जेणेकरून कसं कोणाचं तरी चांगलं व्हायला पाहिजे. आणि कुठेही ॲडजस्ट करू नका. जे काय तुमच्या मनात स्वप्न आहे ना, तसंच मुलगा बघा. हां, कुठे ॲडजस्ट करू नका, कारण कसं संसार आहे ना, पुन्हा भांडणं नको आहेत. पुन्हा घटस्फोट वगैरे नाही घ्यायचा आहे, आपल्याला एकदाच करायचं आहे असं. तिला आई वडील मॅच करून बघा. आई वडील चालतील का मुलीला ते बघा. घर कसं आहे, घर चालेल का, किंवा मुलगा काय काम करतो, किती कमवतो, ते चालेल का, हे सगळ्याचा अभ्यास करा. हां. आणि काही वेळेला मग ही पण तयारी पाहिजे की जर वेळ पडल्यास मुलीला पण जॉब करावी लागणार. मग ते सगळ्याचा अभ्यास करा, कारण शेवटी संसार आहे. संसारात काय करावं लागेल आपल्याला माहिती नाही ना. आणि हे सगळं डिस्कस करायचं, समोरच्या पार्टीवर चर्चा करायची की समजा नोकरी सुटली तर काय, किंवा म्हणजे कसं काय पोझिशन आहे तुमची, काय सगळं विचारायचं. तुमचे भविष्याचे प्लॅनिंग काय आहेत, असं सगळं विचारायचं. कळलं ना? हां. तर त्यामुळे बघा, तुम्हाला आवडेल चॅनल. जर आवडला ना तर इतरांना सांगा तुम्ही. हां, इतर लोकांना सांगा, जे गरजू आहेत ना त्यांना सांगा. म्हणजे कसं इथे कन्फर्म लग्न जुळतात. 2 नंबरचं काही चालत नाही. ते सगळ्याची सगळी माहिती खरी आहे. पैशासाठी खोटी माहिती मी देत नाही. आणि खोटारडेपणा काहीच नाही चालत इथे. ठीक ठीक आहे. चालेल ठीक आहे. हे बघा मित्रांनो, मुली कितीतरी मुली फोन करतात, कितीतरी. तुम्ही बघाल, हल्ली मी आता यात 2 दिवसात मी व्हिडिओ टाकतो आहे ते बघा, प्रचंड मुली कॉल करतात. आम्हाला रेकॉर्डिंग करूच शकत नाही, एवढं कॉल करत आहेत. नुसतं मुलीच नाही, मुलंसुद्धा कॉल करत आहेत, भयंकर. पण मुलांना एक सांगतो, वात्रटगिरी मला अजिबात आवडणार नाही. जर तुमची आर्थिक परिस्थिती नसेल, कारण आम्ही 3,000 घेतो आहे, मुलांकडून पैसे घेतो हे लक्षात घ्या. त्यामुळे अजिबात वात्रटगिरी नको आहे. जर तुमचे पैसे असतील, जाहिरात द्यायची आहे डायरेक्ट, आणि नंतर आमच्याशी बोलायचं आहे. पैसे असतील तरच बोलायचं आहे, उगाच बोलायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा. कारण मुलीला सांभाळणं सोपं नाही आहे. भातुकलीचा खेळ नाही लग्न म्हणजे. त्यामुळे तुम्ही वेल सेटल आहात का पहिलं बघा, तुमची परिस्थिती आहे का बघा. जर परिस्थिती असेल तरच जाहिरात द्या, उगाच जाहिरात देऊ नका. मित्रांनो, आमचं काम आवडलं असेल तर इतरांना सांगा. जर तुम्हाला काही बदल करायला पाहिजेत किंवा मी काहीतरी वेगळं काहीतरी करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं आहे, तर तसं आम्हाला कमेंटद्वारे सुचवू शकता. किंवा तुम्हाला आवडलं तर लाईक करायला हरकत नाही आहे. समजलं ना? शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. धन्यवाद.